नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या प्रतीक्षेत आहेत। आता ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे। या आयोगाच्या स्थापनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 108% वाढ होऊ शकते। ही निश्चितच देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते यांचा आढावा घेण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे। या आयोगाने वाढती महागाई आणि राहणीमानानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात आवश्यक बदल करण्याची शिफारस केली आहे। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। लेव्हल 1 कर्मचाऱ्यांच्या सध्याचा किमान पगार 18,000 रुपये आहे, जो 51,480 रुपयापर्यंत वाढू शकतो। त्याचप्रमाणे लेव्हल 2 कर्मचाऱ्यांचा पगार 19,900 रुपयावरून 56,914 रुपयापर्यंत वाढू शकतो। लेव्हल 3 कर्मचाऱ्यांच्या सध्याचा किमान पगार 21,700 रुपये आहे, जो 62,062 रुपयापर्यंत वाढू शकतो। लेव्हल 4 कर्मचाऱ्यांचा पगार 25,500 रुपयावरून 72,930 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे। लेव्हल 5 कर्मचाऱ्यांचा पगार 29,200 रुपयावरून 83,512 पर्यंत वाढू शकतो। मित्रांनो, उच्च पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही चांगली वाढ अपेक्षित आहे। लेव्हल 10 कर्मचाऱ्यांची पगार 56,100 वरून 1,60,446 रुपयापर्यंत वाढू शकतो, जी लक्षणीय वाढ असेल। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर केली नाही। मात्र केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुष्टी केली आहे की हा आयोग मागील 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी आपला अहवाल सादर करेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।